का संत मोठेपणामध्ये दोन प्रकार येत असतात, एक नैमित्तिक मोठेपणा आणि दुसरा संसिद्धिक मोठेपणा. दोन मोठेपणा येत असतात. ऐका थोडं बारकाईनं. ज्या मोठेपणाचा कधी बाद होत नाही त्याला संसिद्धिक मोठेपणा म्हणा, आणि ज्या विचारांचा कालांतराने नाश होत असतो त्याला नैमित्तिक मोठेपणाचा विचार मांडा. मला सांगा, घरामध्ये सकाळी माणसं चहा घेत असताना वडील त्या घरामध्ये सगळ्यांना काम सांगतात. सगळ्यांना काम सांगतात, आज दिवसभर एवढं काम झालं पाहिजे. हा विचार तो वडिलांचा कुठपर्यंत ऐकला जातो? कपातला चहा संपेपर्यंत. फक्त कपातला चहा संपला, वडील उठून गेले का महाराज त्या वडिलांचा विचार त्या घरामध्ये सुद्धा मांडला जात नाही. याला नैमित्तिक मोठेपणाचा विचार म्हणा. आणि ज्या विचाराचा कधी नाश होत नाही, का जे विचार 12व्या शतकापासून आतापर्यंत चालू आहे, सांगा त्या विचारांचा कधी नाश झाला का? जे विचार तुकोबराने गाथ्यामध्ये 400 वर्षापूर्वी मांडले त्या विचारांचा कधी नाश झाला नाही. तुकोबराने मांडलेला विचार आज या जगतामध्ये खरा होतोय महाराज. आज या जगतामध्ये कितीतरी असे प्रमाण आहे तुकोबरांचे, का तुकोबराचे प्रत्येक प्रमाण, तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंग, या भारत देशामध्ये जेवढी काही संख्या आहे त्या प्रत्येक माणसामध्ये माझ्या तुकोबरांनी गाथा स्वतंत्र, प्रत्येक माणसासाठी स्वतंत्र गाथ्यामध्ये स्वतंत्र अभंग प्रत्येक माणसासाठी. किती मोठा विचार असेल तुकोबरायांचा. म्हणजे संतांचे असणारे विचार आजही 800 वर्ष झाले, 400 वर्ष झाले. नाथ महाराजांचे विचार, तुकोबरायचे विचार, ज्ञानोबरायांचे विचार, गोरोबा काकांचे विचार, या संतांचे विचार आतापर्यंत आहे का? कारण ह्या विचाराला मोठेपणा प्राप्त झाला तो त्यांच्या शब्दाने, त्यांनी केलेल्या आचरणामुळे. विठाला 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 नैमित्तिक मोठेपणा म्हणजे काय? फक्त निमित्ताला आलेला मोठेपणाला कालांतराने त्या मोठेपणाचा नाश झाला. मला सांगा, बैल पोळा कधी असतो? अमावस्याला असतो. बैल आहे का नाही? आहे बर काय, बैल आहे. अमावस्याच्या दिवशी महाराज त्या बैलाला त्या दिवशी किती सजवलं जातं, गंगेमध्ये आणलं जातं, त्याला स्नान केलं जातं, साबणी घासून महाराज कपड्याच्या ब्रशने घासले जातं. आदल्या दिवशी त्याचे शिंग साळे जातात. दुसऱ्या दिवशी त्याला सकाळपासून महाराज काय ते गिन्नी गवत काय बरंच असतं ते, एवढं त्याला सगळ्या सुविधा 4 वाजेपर्यंत. एकदा 4 वाजले त्याच्या अंगावर ते असणारं झालर टाकली, फुगे लावले, गावाच्या वेशेमध्ये आणलं, मारुती मंदिरामध्ये नारळ फोडलं. 5 वाजता वेशीच्या असणारं पोळ्याचं नारळ एकदा फोडलं का त्या बैलाला घरी घेऊन आल्यानंतर त्याची आरती केली जाते. कालांतराने दिवसभर त्याला सजवलं जातं. फक्त किती दिवस? निमित्ताला फक्त 1 दिवसासाठी. 1 दिवसासाठी फक्त त्याला एवढा मोठेपणा आहे. याला नैमित्तिक मोठेपणा म्हणा. आणि जे विचार कधी संपत नाही त्याला संसिद्धिक मोठेपणा म्हणा. विठाला विठाला नाही कळालं? आता उदाहरण सांगतो, ऐका. एक माता माऊली बाजारात गेली. आता असं असलं की सोपं वाटतं जरा. ऐका. एक बाई माता माऊली बाजारात गेली. बाजारामध्ये सर्व बाजार तिनं केला आणि बाजार केल्यानंतर काय घ्यायचं काय नाही सगळा बाजार झाला. भांड्याच्या आळीने येत असताना दुकानदार भेटला. त्याच्या दुकानामध्ये चांगली भांडी दिसली. 2-4 भांडी तिने विकत घेतली. काही स्टीलची घेतली, काही पितळेची घेतली. भांडे भरपूर विकत घेतले. पुढं आली, कुंभाराची आळी लागली. कुंभाराच्या आळीला काही गाडगे ते वगैरे तिला दिसले. गाडगे दिसल्यानंतर तिनं 2-4 गाडगे विकत घेतले. घरी आली. घरी आल्यानंतर पाणी भरपूर होतं. पाण्यामुळे म्हशी चांगल्या होत्या. म्हशीमुळे दूधही चांगलं होतं. दुधामुळे दही तूप भरपूर असल्या कारणाने कशात काय ठेवा म्हणून मनामध्ये विचार आला. आणि ते विचार करत असताना तिने विचार केला, या असणाऱ्या दह्याला कशामध्ये ठेवावं? काल 2 रुपयाचं मडकं आणलेलं आहे. त्या मडक्यामध्ये तिनं काय ठेवलं? ते दही ठेवलं. आणि ते मडक्याचं असणारं दह्याचं मडकं कुठं ठेवलं? शिंक्यावरती ठेवलं. आता हे फक्त ऐका शिंक्यावरती. आता खेडेगाव सुद्धा शिंकत राहिलं नाही. आता ह्या नवीन मुलीला आल्यानंतर त्यांना शिंक असं त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. याला शिंके असे म्हटले जातात. हो, कशाला म्हटले जातं शिंक? गेलेल्या वायरी.
आणि गेलेला चाळणीचा काढा. तुम्हाला असं वाटलं मला माहित नाही झालं शिंक झालं महाराज. याला काय फार PhD करावं लागते का? याला ज्ञानेश्वरी वाचावं लागते का शिंक तयार करायला? नाही नाही नाही. शिंक तयार झालं, त्याच्यावर ते गाडगं ठेवलं, गाडग्यामध्ये दही होतो. 2 रुपये किमतीचं मडकं दह्यामुळे वर गेलं. पितळेचे भांडे स्टीलच्या भांड्याला म्हणू लागले, बघ आपली किंमत 20 रुपये, आपण खाली, आणि जे 2 रुपयाचं होतं ते वर गेलं. नाही कळलं? अरे आपली किंमत 20 रुपये, आपण खाली, आणि ज्याला काहीच किंमत नाही ते आपल्यावर गेलं. कंसात पितळेच्या भांड्याला आनंद झाला. हेही कंसातलंच आहे पुन्हा. म्हणजे माणसं आपल्या लेवलला आली का माणसाला समाधान प्राप्त होतं. याला म्हणतात महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव. विठाला 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 विठाला. मला सांगा त्या मडक्याला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत त्या मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंतच त्या मडक्याला किंमत आहे. कालांतरानं ते मडकं सुद्धा फेकून दिलं जातं महाराज. तद्वत जोपर्यंत या शरीरामध्ये देह आहे, या शरीरामध्ये आत्मा आहे, तोपर्यंतच या शरीराला विचार जातं. कालांतराने याही शरीराला काय केलं जातं? फेकून दिलं जातं. इकडेच आहे ना, माझा उगा हात दुखत आहे, सगळे पेटी वाजू म्हणून मी सहज इकडे केलेलं आहे. इकडेच आहे ना? हा इकडे आहे का? बरोबर. हा इकडे दावा आहे नाही का? इकडे विधी आहे का? बरोबर. कालांतराने याही शरीराला काय केलं जातं? फेकून दिलं जातं. म्हणजे मडक्याला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत दही आहे तोपर्यंत मडक्याला किंमत आहे. कालांतराने मडक्याला जसं फेकून दिलं जातं तद्वत या न्यायाप्रमाणे जो नैमित्तिक मोठेपणा प्राप्त झाला, कालांतराने जसं मडक्याला फेकून दिलं, पण ज्या विचारांचा कधी अबाधित नायनाट होत नाही, जे विचार कधी संपत नाही, त्याला संसिद्धिक मोठेपणा म्हणा. विठाला 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 का संतांचं वर्णन करायचं? त्याचं दुसरं कारण सांगतो. संतांचं वर्णन करण्यासाठी तेवढा अधिकार प्राप्त होतो महाराज. तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान. तुका म्हणे अंगे वाढे तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे वाढे तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुकाराम सांगतात, अरे संताचा महिमा करण्यासाठी त्यांच्यासारखं व्हावं लागतं. माणसं म्हणतात तुकाराम महाराज आमचे, ज्ञानोबराय आमचे, चांगले, पण कधी कधी त्यांच्या पाठीमागं चालून बघा, मग तुकाराम महाराजाचा अधिकार कळेल. एवढं सोपं नाही महाराज. एक माणूस रोज म्हणायचा संत आमचे, तुकाराम महाराज आमचे आमचे, असं करायचं. त्या साधून सांगितलं एक काम कर, माझ्या मागे चाल, मग तुला साधू जीवन काय कळेल. ते साधू निघाले आणि हा ग्रहस्थी प्रापंचिक त्यांच्या मागे निघाले. साधू चालत राहिले. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळचे 5 वाजले साधू चालतच राहिले. त्या माणसाने विचारलं साधू महाराज अजून किती लांब जायचं? त्याने प्रवास फार लांब आहे, चल म्हणे. नाही 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 नाही, मला घरी सगळे आजू. मग कशाला म्हणतो संत आमचे? संत म्हणणं वेगळं आहे महाराज. तुकोबराय म्हणणं स्वतंत्र भाग आहे, पण तुकोबरासारखं आचरण करण्यासाठी मी नेहमी सांगत असतो, देव होणं या जगामध्ये फार सोपं आहे. काय लागतं देव होण्यासाठी? काही लागत नाही. आपण कोण आहे? देवच आहे ना. माई वंशो आपण साक्षात कोण आहे? देवाचे महाराज. देव होणं या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट, परंतु श्री संत बहिरा जातवेद महाराज होणं जगातली अशक्य गोष्ट आहे. नाही नाही, संत होणं सोपं नाही, तुकाराम महाराज होणं सोपं नाही महाराज. हा तुकाराम महाराज सारखेच गणबिन लावू शकतो आपण एकूण सगळे एकूण, पण तुकाराम महाराज होणं सोपं नाही महाराज. तुकाराम महाराजाचा अधिकार एवढा मोठा अधिकार आहे का ज्यांची गाथा ज्यांनी बुडवली त्यांना विचारा. तो केता तोलनेसी ब्रह्मा तुकासे आले, तो
गीता तुलनेसी तू गीता तुलनेसी जब तुकाशी आले तू गीता तुलनेसी मनोन रामेश्वरी मनोन रामेश्वरी चरणी मस्तक ठेवीले आरती तुकारामा आरती तुकाराम आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम आरती तुकाराम मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम आरती तुकारामा. काय तुकाराम महाराजाचा अधिकार होता, फार मोठा अधिकार तुकाराम महाराजांचा होता. महाराज तुका मनी अंगी वावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संताचा महिमान करण्यासाठी संतासारखा अधिकार प्राप्त व्हावा लागतो. महाराज संत त्या अधिकाराला प्राप्त करतात. जगप्रसिद्ध उदाहरण याच्यासाठी निळोबरायांचं आहे. तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला निघून गेले. निळोबराय देहूला आले. देहूला आल्यानंतर विचारपूस केली. गावामध्ये असं कळलं सदैव तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला निघून गेले. निळोबरायला दुःख झालं. संत भेटत नाही. जर संत भेटले तर त्याच्यासारखं भाग्य या जगात कुणाचं नाही. भेटावे संत महाराज. देव नाही भेटला तरी चालेल, पण संत भेटावे. भेटावे संत. काय करता संत? संत भेटल्यानंतर संताचंही दर्शन होतं आणि दुसरा फायदा संत देवाचं दर्शन करून देतात. महाराज दोन फायदे. निळोबरायांनी तुकाराम महाराजाचा धावा केला. तुकाराम महाराजाचं नावाचं भजन केलं. महाराज श्री तुकारामा 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 श्री तुकारामा. किती दिवस महाराज? जवळजवळ 42 दिवसापर्यंत अनुष्ठान मांडलं निळोबरायांनी. अनुष्ठान मांडलं. स्वतः परमात्मा भेटण्यासाठी आले. विचारलं आपण कोण? म्हणे करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा परमात्मा मी आहे. काय पाहिजे बोला? म्हणे काहीच नाही पाहिजे. मी परमात्मा आहे देण्यासाठी आलो. आला असताना म्हणे मी काय तुम्हाला मागितलं का? मी तर तुम्हाला बोलवलं नाही. तुझ्या लागी येथे बोलाविले कोण. तुझ्या लागी येथे बोलाविले कोण. तुझ्या लागी येथे बोलाविले कोण. तुझ्या लागी येथे बोलाविले प्रल्हादा कैवारी कैच्याची दंडाया. प्रल्हादा कैवारी कैच्याची दंडाया. बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी कालासी देवा. आम्ही तुम्हाला बोलवलं नाही म्हणे. तुम्ही सगळं काही देतान म्हणे, पण तुकाराम महाराज देतान का म्हणे? शब्द द्या. अरे तुकाराम महाराज सोडून सगळं काही महागा निळोबराय मी देण्यासाठी तयार आहे. तुम्ही जगातलं सगळं काही देतान, पण तुकाराम महाराज द्या म्हणे. मला त्यांचं दर्शन करायचं नाही पाहिजे आम्हाला. तुम्ही परमात्मा स्वतः मागे गेले. स्वतः तुकाराम महाराजाला पुन्हा परत पाठवलं. तुकाराम महाराजाचं दर्शन झालं. कशासाठी? उदाहरण सांगितलं. या जगतामध्ये संत भेटावे आणि म्हणून संत भेटले का त्या संतांचं वर्णन करा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
2 मुद्दे आपल्या समोर मांडले. तिसरा एक अजून एक मुद्दा मांडतो. संतांचं वर्णन का करायचं? माऊलीने त्याचं उत्तर ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलं. आत्मज्ञाने चौकडी. माऊली सांगतात आत्मज्ञानाने संत चोख आहे. संत जे माझे रुपडी. संतांचं वर्णन करण्यासाठी भगवान बसले कुठं? कुरुक्षेत्रावरती. अर्जुनाला सांगितलं मी संतांचं वर्णन करतोय. अर्जुनाने सांगितलं ठीक आहे देवा, करा संतांचं वर्णन. पण संतांचं वर्णन करीत असताना देवाने स्वतःचं वर्णन कधी केलं देवालाच कळलं नाही. काय ज्ञानोबांचा भाव असं ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानेश्वरी आहा, ज्ञानेश्वरी सारखा समाधान जगाच्या पाठीवर नाही महाराज. नाही नाही. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप ऋषने हरिताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. किती गोड बोलावं माऊलीने. ज्ञानोबांचे एक एक शब्द म्हणजे एकेका यज्ञाचं पुण्य आहे महाराज. एक यज्ञाचं पुण्य. ओही सांगतो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जय. कुठं आली बरं ही ओवी सांगता येईल का? ज्ञानेश्वरीचा 18व्या अध्यायातली शेवटची ओवी. मग शक्य 1272 इथे येते. पुढती पुढती पुढती. माऊली सांगतात अरे ज्ञानेश्वरी पारायणाची ज्याने साधना केली त्याला जगातील जेवढं काही सुख आहे ते सुख त्याच्या पायापाशी ठेवतो. काय अधिकार दिला वाचकांसाठी? काय अधिकार आहे महाराज ज्ञानोबांचा? एक बोलू महाराज, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरूच नाही महाराज. बस जगातला सगळ्यात मोठा आनंद. एक बोलू का महाराज, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ना, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी ते जगातलं सगळ्यात श्रीमंत घर. जगातलं सगळ्यात श्रीमंत घर. ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी, ज्याच्या घरामध्ये गाथा आहे, ज्याच्या घरामध्ये नाथांचं वाङ्मय, गीता आहे, शास्त्र आहे, भागवत आहे, रामायण आहे महाराज, ते घर जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत. आपल्या प्रारब्धाने आपण घरं बांधली. 10-10, 20-20 लाखाची घर आहे. असू द्या. अन्नमान धन हे तो प्रारब्ध अधीन. गेला काळ गेला तुमचा. का सप्रात राहणारी माणसं होती. आजही सांगतील इथं समोर बसली भाऊ ही सगळी मंडळी. सप्रात राहणारी माणसं. काल बदलला. माणसं म्हणतात सहसंतांचे पाय लागले. सद्गुरू किसनगिरी बाबांचे पाय लागले. सद्गुरू देवगडच्या बाबांचे पाय लागले. माणसं सहज बोलतात. सद्गुरू नारायणगिरी बाबांचे पाय लागले. माणसं सहज म्हणतात महाराज काही नव्हतं, साधं सपर होतं राहण्यासाठी, पण सद्गुरूंचे बाबांचे पाय लागले. आज त्या सपराची माडी झाली. का? कारण संतांच्या महिमा येतो. संत चरण रज लागता आहे. आजही अभिमानाने सांगणारी माणसं आहे. याच्यामध्ये गर्व नाही पण अभिमाने सांगताना. का? कारण त्यांना पाहिलं. धन्य म्हणावी नाही हे लोकी लोका भाग्य आम्ही तुका. किती भाग्यवान माणसं असतील का त्यांनी सद्गुरू किसनगिरी बाबांना पाहिलं. महाराज ती माणसं म्हणतील पुढच्या पिढीला का आम्ही भाग्यवान आहे का सद्गुरू किसनगिरी बाबाला पाहिलं. भाग्यवान म्हणतील महाराज ते लोक का सद्गुरू नारायणगिरी बाबांना पाहिलं. सांगतील महाराज त्या पुढच्या पिढीला धन्य म्हणावी ना इह लोकी लोका भाग्य आम्ही सद्गुरू नारायणगिरी बाबांना पाहिलं. भाग्य म्हणतील का सद्गुरू किसनगिरी बाबाला पाहिलं. आणि याच्या पुढचं भाग्य सांगतो. भाग्य म्हणतील महाराज आजची पिढी का आम्ही सद्गुरू देवगडच्या बाबांना पाहिलं. भाग्य म्हणतील महाराज. भाग्यवान ही माणसं का अशा महात्म्याचं दर्शन झालं. एक बोलूक महाराज, आपण माऊलीला नाही पाहिलं. नाही पाहिलं माऊलींना. तुकाराम महाराजाला पाहिलं का? नाही पाहिलं. आपण नाथ महाराजांना नाही पाहिलं. ज्ञानोबरायाच्या रूपाने या जगातामध्ये ज्ञान शिल्लक होतं. तुकोबरायाच्या रूपाने या जगातामध्ये वैराग्य जवळ आलं. आणि शांतीच्या रूपाने नाथ महाराजांच्या सवय जी शांती राहिली ती शांत स्वरूप नाथ महाराज. माऊलीने समाधी घेतली. तुकोबराय सदैव वैकुंठ गमनाला निघून गेले. नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. वैराग्याने विचार केला, शांतीने विचार केला. वैराग्य आणि शांती ज्ञानाकडं म्हणजे आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर ज्ञान वैराग्य आणि शांती एका ठिकाणी बसले. आणि मग विचार केला. ज्ञानानं सांगितलं माऊलीने समाधी घेतली.
वैराग्याने सांगितलं तुकोबराय सदैव वैकुंठ गमनाला निघून गेले. शांतीने सांगितले नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. आता कुठं जायचं आपल्याला कोण विचारेल? वैराग्याला कुणामुळे विचार होता? तुकोबरायमुळे होतं. शांती कुणामुळे प्रगट झाली? नाथ महाराजांमुळे. ज्ञान कुणामुळे उदय आलं? ज्ञानोबरायमुळे आलं. त्या तिघांनी विचार केला आता ह्या जगतामध्ये आपल्याला किंमत कुठं? मग त्यांनी सांगितलं ज्ञानाने विचार केला, वैराग्याने विचार केला आणि शांतीने विचार केला. आपण तिघं एकत्र जाऊ आणि देवगडच्या बाबाच्या आश्रयाला राहू. बाबांच्या आश्रयाला राहू. बाबा ज्ञान स्वरूप, बाबा वैराग्य स्वरूप आणि बाबा शांत स्वरूप. ज्ञान वैराग्य शांती त्रिवेणी संगम म्हणजे असणारे पूजनीय देवगडचे बाबा. विठाला विठाला. या गावावरती बाबाने खूप प्रेम केलं महाराज. पूजनीय बाबाचं खूप प्रेम आहे. पूर्व संतांनी आपल्या या गावावर प्रेम केलं. सद्गुरू नारंगिरी बाबा असेल केलं महाराज प्रेम या संतांनी. संताला काय महाराज? कुणी या संताकडे, संतांना सगळे सारखे असतात. कोण हे संतांच्या ठिकाणी भेद नाही. म्हणून खळांचे व्यंकट हे कोणासाठी? संताकडे कुणी जा, संत खळ. आपलं गावाचं भाग्य एवढं आहे बाबा का बाबांनी एवढं प्रेम करावं. मी नेहमी सांगत असतो, आतापर्यंत सांगत आलो आणि इथून पुढं जेव्हा कीर्तन होईल हेही सांगतो महाराज. हे वाक्य डबल जरी आलं तरी सांगेल कारण ते सांगण्यामध्ये मला आनंद आहे. या गावाचं भाग्य आहे का 3 पिढीचा परमार्थ आपण टिकवून ठेवला. या गावाचं भाग्य आहे का पूर्व पिठिकाच्या असणाऱ्या जुन्या लोकांनी ती विण्याची सेवा जोपासली. कालांतराने त्यांच्या मुलांनी जोपासली आणि कालांतराने विद्यमान असणारे जे विनेकरी पहारेकरी त्यांनी जोपासली महाराज. फार जोपासली. मला इथं एवढा आनंद झाला स्वामीजी, एवढा आनंद झाला का विना पहाऱ्याला आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं आज उभी केली महाराज. मला असं वाटतं हे पूजनीय देवगडचा बाबांचा काहीतरी विचार असेल म्हणून आज इथं सर्व मंडळी विण्या पाऱ्यासाठी महाराज. जी माणसं घरी तांब्यात पाणी जागेवर देणारी माणसं आहे घरी जागेवर एवढा अधिकार संपन्न आहे, पण आज सगळं काही सोडून सगळं बाजूला सोडून आज सामान्य रूपाने विना पहारा वाजवतात महाराज. विना पहारा याच्यात कमीपणा नाही. त्यांच्यासारखा मोठेपणा जगात दुसरा नाही. विठाला विठाला विठाला. हा विना तुम्ही सामान्य समजू नका मग. सामान्यांना समजू नका का जो विना तुकोबरायाने गळ्यामध्ये घालावा, हातामध्ये चिपळ्या वाजाव्या, टाळ वाजावे. कोणते टाळ होते? दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडताळी. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडताळी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले दगडाच्या टाळामधून गायले अभंग. तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडताळी. दगडाच्या टाळा वा वा गायले अभंग. हा विना तुकोबरायाच्या गळ्यातला आहे. टाळ माझ्या तुकोबरायाच्या गळ्यातले. आणि पखवाज 42 वर्षापर्यंत तुकोबरायांनी या पखवादवर सेवा केली महाराज. 42 वर्ष. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणून याला कधी कधी संघ म्हटलं का महाराज म्हणू नका ते तसं. नाही नाही नाही, मी मागे एकदा बोललो होतो त्याला साहित्य म्हणा. फार मोठा अधिकार आहे साहित्य. अजून एक वाक्य मागच्या वेळेस बोललो होतो मी. माणसं टाळ ठेवून आमच्या दर्शनाने त्या टाळ पाय देऊन आमचं दर्शन येऊ नका. तिथून हात जोडा पण त्या टाळावर पाय नका देऊ महाराज. ते टाळ साक्षात कोण आहे? विठ्ठल टाळ विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. विठ्ठल तोडे उच्चारा. विठ्ठल तोडे उच्चारा. विठ्ठल तोडे उच्चारा. विठ्ठल तोडे उच्चारा. विठ्ठल तोडे उच्चारा.
म्हणायचं प्रमाण आहे महाराज. हे टाळ कोण आहे साक्षात? विठ्ठल टाळ, भगवंताचं ते स्वरूप आहे. म्हणून ते टाळ वाजल्यानंतर ते व्यवस्थित गोणीमध्ये ठेवले पाहिजे. आजही तुम्ही संस्थांच्या ठिकाणचा देवगडला त्याला गादी आहे महाराज. टाळ वाजल्यानंतर ते असणारे टाळ गादीवर ठेवले जातात, त्याचं दर्शन केलं जातं. टाळाचा फार मोठा अधिकार आहे. तुकोबरायच्या गळ्यातला तो टाळ आहे, तुकोबाराम महाराजांच्या गळ्यातला तो विना आहे, तुकाराम महाराजांचा हा पखवाज आहे. का संप्रदायाला आज जी शिकवण आहे, जी परंपरा लाभली त्या संतांमुळे लाभली. विठाला 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 आणि म्हणून संतांचं वर्णन करा. तिसरा मुद्दा सांगत होतो. का संतांचं वर्णन करायचं? माऊलीने त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख केला. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. माऊली सांगतात संतांचं वर्णन का करायचं? कारण हरवलेलं तत्वज्ञान संतांच्या योगाने सापडले जातं, म्हणून संतांचं वर्णन करा. आता आपलं काय हरवलं जाऊ द्या, काय हरवलं सोडून द्या, पण काय हरवलं याच्या अगोदरची पूर्वपीठिका ऐका. आपण कोण आहे हे पहिलं कळायला पाहिजे. आपण कोण आहे? आपण कोण आहे माहितीये का? गावामध्ये भांडणं जर चालू झालं, तुला माहितीये का आपण कोण आहे? अरे हे आपण कोण नाही विचारत. अरे आपण कोण आहे? मी वासुदेव तत्वता, हे कळायला पाहिजे. आपण कोण आहे? ह्या जगामध्ये आलेलो मी एक परमात्मा स्वरूप आहे, आणि ह्या जगातलं हे जे ब्रह्म आहे ते सुद्धा परमात्मा आहे. ज्ञानोबाला त्याची प्रचिती महाराज. हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. आपणाचे विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेष ठेला तया पुरुषा. ज्ञानोबाला हा भेद दिसला नाही महाराज, नाही दिसला. माऊलीने उदाहरण सांगितलं, ऐका किती गोड उदाहरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली सांगतात मणी होते. मणी कशाचे होते तुम्हाला विचारतो? मणी हा सोन्याचे मणी होते. मग ते सोन्याचे मणी दोऱ्यामध्ये ओवायचे होते. माऊलीने उदाहरण सांगितलं. मग आता आपल्या गळ्यातलं जर तुटलं, मग ते चाललेच कुठं बाजाराला. हो तुम्ही टाकळी बांधला चालले का? माझी मान दुखते म्हणून मी इकडे पाहिलेलं आहे, तुम्ही ते माझ्याकडे नका भाऊ. मग एक काम करा, काय हे घेऊन जा, हे 100 रुपये, आणि हे तुम्ही काय करा तिथं आता राखून. हा ते शब्द ते माझ्याकडून एकदा दुसराच झालता, गाठून आणा. हा ते काय झालं ते नाही सांगत, गाठून आणा एवढं. मग ते जातात गाठून आणल्या जातात. त्या मण्यामध्ये जो दोरा ओवला जातो तो कशाचा आहे? माऊलीने प्रश्न केला आपल्या पुढे. कशाचा असतो तो? दोरा, ओवण्याचा दोरा असतो. पण ऐका उदाहरण, माऊली सांगतात माझ्याकडं मणी सोन्याचे होते आणि दोरा सुद्धा सोन्याचाच होता. परिणाम असा झाला, सोन्याच्या मण्यामध्ये सोन्याचा दोरा ओवला, परिणाम सोनं आणि दोरा एकरूप झाला. तसं या जगतातला तो जीव आणि हा ब्रह्म, हा भेद आहे, माऊलींच्या जीवनामध्ये राहिला नाही. सर्वत्र परमात्म्याचं दर्शन माऊलीला झालं. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ. भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे, भरला घन दाट हरी दिसे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेव गुढी संगती सज्जने हरी दिसे. जेनी म्हणी सगळीकडे परमात्मा स्वरूप दिसलं. अजूक एक प्रमाण, एक हरी आत्मा जीव शिव समा, सर्वत्र परमात्मा स्वरूप दिसलं. म्हणून त्या संतांचं वर्णन करा. एक का संतांचं वर्णन करायचं? हरवलेली वस्तू संतांच्या योगाने सापडती. इथून बाजूला आपलं काय हरवलं महाराज? काय हरवलं? आपलं ज्ञान निघून गेलं. अज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे, आणि त्या अज्ञानाची निवृत्ती नाथ महाराज संतांच्या योगाने सापडले जातात. हरी प्राप्तीसी उपाय, नाथ महाराजांनी आपल्याला उपाय सांगितला. काय उपाय सांगितला? धरावे संताचे ते पाय. मग संताचे पाय धरा.
मग काय करा, 40 रुपयाला काठ्याची गुंडी पा, 40लाच आहे ना, 40लाच आता मला माहिती ना. मग काय करा, संतांचे पाय असे पॅक बांधा, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे का? नाही नाही. पाय या शब्दाचा अर्थ मराठी व्याकरणामध्ये स्वरूप असा होत असतो. संतांच्या विचाराच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हा, मग तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. हरिप्राप्तीचे उपाय. मग का संताकडे जायचं? संत आपल्या जीवनातलं आज्ञान घालवतात आणि हे आज्ञान घालवण्याचं काम संत बैरा जातवेद इथं बसून करतात. विठाला विठाला विठाला. आता माझा मुद्दा आहे, संताकडे का जायचं? कारण आज्ञान घालवण्यासाठी संताकडे जावं लागतं, बाकी काही काम नाही. उदाहरण ऐका, रात्रीचा टाइम होता, दुकानं बंद झाल्या. आता खेडेगावात नाही, असं नगर, संभाजीनगर, पुणे, मुंबईला जर गेले आपण, तर रात्री 11 वाजता दुकानं बंद झाल्या. खाकी कपड्यामध्ये एक माणूस येत असतो, हातामध्ये काठी, एका हातामध्ये कंदील असतो. जागे रहो जागे रहो असा ओरडत असतो. हे सगळ्यांना इतिहास माहिती, गणित सगळ्यांना माहिती. कशासाठी? त्या दुकानाची राखण करण्यासाठी त्याला तेवढं दिलेलं काम असतं. त्याला काय 50 रुपये 100 रुपये महिना असेल काय असेल म्हणून त्या दुकानाची राखण करतो. पण रात्री राखण करीत असताना माणूस किती वेळ जागतो बरं? किती वेळ जागन रात्री? समजा रात्री 11ची लाईट आणि सकाळी 7 वाजेपर्यंत. हे तुम्हाला असं वाटलं मला टाइम टेबल माहित नाही का? तिन्ही टाइम सांगतो मी तुम्हाला, ऐका. रात्री जागण्यासाठी निघाला, जागे रहो असा ओरडत चालला आणि चालत असताना त्याला 2-2:30 वाजले, झोप लागली. काय करावं म्हणून त्याने खिशामध्ये असा हात घातला. माझ्याने त्याने त्याच्या खिशात हात घातला. त्याला एक बिडी निघाली. भाग गेला शीन गेला. त्याचे काही प्रमाण पाठ होते. एक बिडी सापडली. काय आनंद झाला. पण बिडी आहे पण काडीच पेटी नाही. काय करावं? पुढं चालत निघाला. चालता चालता एका बाजूवर 65 वर्षाचा म्हातारा झोपलेला होता. बाबा उठा. ते बाबा असे खडकून उठले. काय पाहिजे? म्हणे काय नाही, एक बिडी आहे पण काडीच पेटी नाही. त्याने चांगले असे डोळे चोळून घेतले. भल्या मूर्खा माणसा, तुला कळायला पाहिजे होतं. एका हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये कंदील आहे. कंदिलाची काच वर केली असते तर बिडी पेटली असते. त्याने सांगितले हे सांगण्यासाठीच तुम्हाला उठवलं. उदाहरण संपलं. उदाहरणात जास्त गुंतू नका. कशासाठी उठवलं? कंदिलाची काच वर करा हे सांगण्यासाठी तुम्हाला उठवलेलं आहे. उदाहरण संपलं. माझा मुद्दा असा आहे, मला सांगा, बिडी आहे, कंदील आहे, पण कंदिलाचं काच वर करण्याचं ज्ञान होतं का? कंदिलाची काच वर करण्याचं ज्ञान नाही. म्हणून 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने सांगितलं, आता सिद्धांत आहे का? माणसाच्या जीवनामध्ये संताकडे का जायचं? कारण संत आज्ञान घालवतात. ज्ञानाचा उजेड त्या मनुष्याच्या जीवनामध्ये करून देत असतात. एखादं उदाहरण आहे का तुकाराम महाराज? का आज्ञा निघून गेलं, ज्ञानाचा उदय झाला. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबांचं चरित्र आपल्या समोर ठेवलं. खळांची व्यंकटी सांडो. ऐका मुद्दा. आज्ञान होतं कुणाचं? का ज्यांनी खापर भेटून दिलं नाही त्यांचं नाव आळंदीतले सावकार विसोबा. नाही भेटून दिलं. खळपणा होता अंतःकरणामध्ये. संताविषयी द्वेष होता. परिणाम असा व्यापक झाला. माऊलीने असणारे मांडे पाठीवर भाजवले आणि ते खाण्यासाठी विसोबा तिथं आला. त्याने विचार केला. पंक्तीचं आमंत्रण सांगून सांगून त्यांनी सांगितलं, चला कीर्तन संपलं, 9 वाजले, जेवणाला चला बर का. म्हणजे असं त्यांनी सांगितलं. मी नाही, अगोदर आले, जेवणाला आले नाही. आता उष्ट्याने होईना पण प्रसादाने काय होऊ, मुक्त होऊ म्हणून तो विसोबाने ते असणारं मांड ओढलं, तोंडामध्ये टाकलं, त्याचा स्वाद घेतला आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. अंतःकरणातला खळपणा निघून गेला. माऊलीला शरण आले. माऊली मला जवळ करा. माऊलीने सांगले, इथं नका थांबू, तोंड औंढ्या नागनाथला परळी वैजनाथला जा. तिथं भगवान शंकर आहे. भगवान शंकराची साधना करा. भविष्यामध्ये नामदेव महाराज तिथे येतील आणि तुम्हाला गुरु करून घेतील. उदाहरण संपलं. मला सांगा, अगोदर अज्ञानाची निवृत्ती केली आणि ज्ञान एवढं करून दिलं का भविष्यामध्ये नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं भाग्य विसोबांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. म्हणून संताकडे जा. विठाला विठाला विचारलं का हो तुकाराम महाराज, ज्या संतांकडे जायचं त्या संतांची काही लक्षण आहे का तुमच्याकडं? तुकाराम महाराजांनी त्या संतांची 2 लक्षण सांगितली. काय लक्षण आहे? तुकाराम महाराज सांगतात,
या जगतामध्ये जर संताकडे जायचं असेल, ज्या संतांची तुम्हाला सेवा करायची असेल, तर त्या संताकडे जात असताना त्यांचे दोन लक्षणं बघा. एक संत पवित्र पाहिजे आणि दुसरं लक्षण सांगितलं संत सोवळी पाहिजे. अशा दोन लक्षणाचं चिंतन तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात एकटीच भूमंडळी त्यांचा आवडता देव, त्यांचा आवडता देव. एकटीच भूमंडळी त्यांचा ज्यांच्या दरबारामध्ये आपण हा उत्सव करतोय ते श्री संत बहिराज जातवेद महाराज आहे. आणि महाराजाच्या संबंधाने दोन लक्षणं तुकाराम महाराज सांगितले. संत कसे, तर पहिलं लक्षण सांगितलं पवित्र आणि दुसरं लक्षण सांगितलं सोवळी, सोहळीने सोवळी. असे दोन लक्षणं सांगितले. या दोन शब्दाचा अर्थ सांगतो आणि घड्याळ न बघता विठ्ठल जे जे करून टाकतो. किती वाजले मला नाही सांगता येणार, पण ज्या टायमाला संपतील त्या टायमाला विठ्ठल जे जे करून टाकतील. म्हणजे 5 मिनिटं तरी संपल, लागलं तर 2 तासही. पवित्र सोवळी पहिला शब्द सांगितला पवित्र. पवित्र कशाला म्हटलं जातं? माणसं म्हणतात महाराज आम्ही सगळीच आंघोळ केली पवित्र झालो बा, सकाळीच आंघोळ उठल्या उठल्या आंघोळ केली पवित्र झालो. हे सामान्य रूपाने पवित्र आहे, हे सामान्य आहे. ठीक आहे, गंगा पवित्र करते, चोख करते. जयाचे चोखटा मानसी ज्ञानोबांनी वर्णन करावं. मराठी व्याकरणामध्ये 6 अनुषंगाने आलेला आहे. ऐका, पहिला अर्थ पवित्र या शब्दाचा पहिला अर्थ होतो देशता पवित्र, कालतः पवित्र, संस्कारता पवित्र, संबंधता पवित्र आणि स्वरूपता पवित्र. 5 अनुषंगाने पवित्र शब्दाचा अर्थ आहे. पहिला शब्द येत असतो कालतः पवित्र. कालतः पवित्र म्हणजे काय? काही काळापर्यंत पवित्र, गेल्यानंतर अपवित्र. कोण येते याच्यामध्ये? गाय. हयात असताना गाय पवित्र मानले. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाय पवित्र आहे महाराज. 33 कोटी देवांचं वास्तव्य त्या गायेमध्ये असतात म्हणून ती गाय पवित्र आहे. म्हणून आजही तुम्ही बघा, कोणी जेवायला आलं तर घास कोणाला येतात? गावरान गायलाच घास द्यावा लागतो. ते अर्थ सांगितले. सोळी शब्दाचे 3 अर्थ सांगितले. विषमता राहिली नाही त्याला सोळी म्हणा 1, विटा रहित जीवन झालं त्याला सोळी म्हणा 2, आणि ज्यांचा अंगीकार देवाने करावं त्याला सोळा तो झाला. देवे अंगीकार केला. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मतंग नावाच्या ऋषीने आशीर्वाद दिला. शबरी प्रभू येतील, दर्शन देतील, आशीर्वाद दिला. शबरी माता त्या तेव्हा दिवसापासून रोज भजन करायचे महाराज. रोज प्रभू रामचंद्राचे भजन करायचे. रोज प्रभू रामचंद्राच्या नावाचा जप चालू राहायचा. त्या काळातले त्या वनातले असणारे ऋषीमुनी एवढे आनंदी राहायचे का शबरी मातेमुळे आम्हाला आज परमात्म्याचं दर्शन होणार आहे. सगळीकडे आनंद प्राप्त झाला. आणि प्रभू रामचंद्र असणाऱ्या त्या वनातून जात असताना
शबरी मातेला दर्शन देणार म्हणून प्रभूची चाहूल त्या ठिकाणी प्राप्त झाली. आज प्रभू येणार ही सगळीकडे असतो. आता काय सांगावं, जिथं साक्षात परमात्मा येणार एवढा आनंद प्राप्त झाला. महाराज ते ऋषी मंडळी सकाळीच उठले आणि समोर एक तलाव होतं, तिथं स्नानासाठी जाणार. पण शबरी मातेला कळलं प्रभू येणार म्हणून शबरी माते भल्या पहाटे उठल्या आणि स्नानासाठी निघून गेल्या. स्नान करून आले आणि येत असताना त्या काळातल्या ऋषी मंडळीने पाहिलं का शबरी मातेने या असणाऱ्या सरोवराती तलावामध्ये ते पाणी अशुद्ध झालं. आम्ही स्नान करणार नाही. अरे किती मूर्ख आहात म्हणे. अरे त्या शबरी मातेमुळे आज परमात्म्याचं दर्शन होणार आहे. आणि तेवढ्यामध्ये परमात्मा आले. आल्यानंतर त्या परमात्म्याने त्या ऋषी मंडळी विचारलं, बरं चालू आहे तुमचं सध्या? तुमचं बरं चालू आहे ना? साधना बरी चालू आहे ना? योगासन बरं चालू आहे ना? अष्टांग योगाच्या सगळ्या अवस्था चालू आहे ना? त्याच्यासाठी स्वतंत्र वाद्य वाचत राहा. हे सगळं प्रभू रामचंद्रांनी त्यांना विचारलं. काही अडचण आहे का? खाण्यापिण्याची काही अडचण, काही झोपण्याची अडचण, काही अंगोर पांघरून घ्यायची काही अडचण, काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही. बरं 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 ठीक आहे म्हणे. काहीच अडचण नाही ना? म्हणे काहीच अडचण नाही. एकच अडचण आहे काय? रोजच्या स्नानाची तेवढी अडचण आहे. म्हणजे काय झालं, समोर एक सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये पाणी आहे, तेवढं पाणी अशुद्ध झालं, तेवढं तुम्ही शुद्ध करून द्या. कोणी सांगितलं? त्या ऋषी मंडळीतनी. राम अवतारातल्या त्या असणाऱ्या जंगलामध्ये वनामध्ये राहणाऱ्या ऋषींनी प्रभू रामचंद्राला सांगितलं त्या सरोवरामधलं पाणी तुम्ही शुद्ध करून द्या. त्यांनी सांगितलं मग मी येण्याची काय गरज आहे? म्हणे का? त्या असणाऱ्या सरोवराच्या पलीकडे एक पर्णकुटी तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी सांगितलं यांना काय माहिती, हे आपल्याला माहिती पण यांना काय माहिती. त्या पर्णकुटीमध्ये एक शबरी माता राहते, तुम्हाला माहिती आहे का? त्याने हा मला माहिती पण यांना कोणी सांगितलं? ते ऋषी मंडळी विचार करू लागले. मग प्रभू सांगतात एक काम करा, मला तिथे येण्याची गरज नाही, तुम्ही त्या सरोवरामधलं पाणी घ्या, शबरीच्या पायावर टाका आणि शबरी मातेच्या टाकलेलं पाणी पुन्हा त्या तलावामध्ये सोडा. सोहळा तो झाला. देवे अंगीकार केला. विठोबा रखुमाई पवित्र सोवळी तुकाराम सांगतात पवित्र या जगतामध्ये संत आहे. आणि जिथं शबरी मातेचा स्वीकार परमात्म्याने केला त्याला सोळी म्हणा. तिसरा अर्थ अजून एक अर्थ आहे, सांगतो शेवटचा. सोळी शब्दाचा चौथा अर्थ शुद्ध. सोळी या शब्दाचा चौथा अर्थ काय झाला? मराठी व्याकरणामध्ये शुद्ध आलेला आहे. मग तुकाराम महाराजाचा प्रमाणाचा विचार करा. पवित्र शुद्ध असं म्हटले असतं तर काय झालं असतं? पवित्र सोळी का म्हटले तुम्ही? मग सोळी शब्दाचा चौथा अर्थ जर शुद्ध होत असेल तर पवित्र शुद्ध म्हणा ना, चालेल ना? चालणार नाही, कारण जे पवित्र असतं ते शुद्ध नसतं ना. आता माझा संत बैरम जातवेद महाराजाचा सिद्धांत शेवट या सोळी शब्दाने शुद्ध शब्दाने लावायचा. ऐका, जे पवित्र असतं ते शुद्ध नसतं आणि जे शुद्ध असतं ते पवित्र नाही राहत. चार विकल्प आपल्या समोर मांडतो, कळलं का? बघा ऐका. सोळी शब्दाचा चौथा अर्थ शुद्ध आहे आणि तुकाराम महाराजांची या अभंगाची सुरुवात पवित्र शब्दाने. पवित्र शुद्ध असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं? पण तुकाराम महाराजांनी पवित्र सोळी असं म्हटलं. सोळी शब्दाचा चौथा अर्थ आहे शुद्ध. आता विचार करा, जे पवित्र असतं ते शुद्ध नसतं. चार विकल्प आपल्या समोर मांडतो. एक, जे पवित्र आहे पण शुद्ध नाही. एक, जे शुद्ध आहे पण पवित्र नाही. दोन, काही ठिकाणी पवित्र आहे आणि शुद्ध आहे. तीन, आणि काही ठिकाणी शुद्ध नाही आणि पवित्र नाही. विठाला विठाला हो. आता मला सांगा, गंगेचं पाणी पवित्र आहे का शुद्ध आहे? जाऊ द्या. आपण पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये बोर्ड लावलेले, चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे पण पिण्यासाठी योग्य नाही. याचा अर्थ काय? म्हणजे चंद्रभागेचं किंवा गोदावरीचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध नाही. एक कळालं. दुसरा मुद्दा, काही ठिकाणी पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. पाण्याची बाटली, पाणी शुद्ध आहे पण भगवान शंकराच्या अभिषेकाला देवबापाने सांगितलं बाटली घेऊन या पाण्याची. नाही नाही, गंगेचं पाणी घेऊन या, लवकर जा लवकर बरं. म्हणजे गंगेचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध नाही. मिनरल बाटलीतलं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. दोन, आता काही ठिकाणचं पाणी शुद्ध नाही आणि पवित्र नाही, रस्त्याच्या कड्याचं. पुढं चला, कळाला तिसरा मुद्दा. तिथलं पाणी शुद्ध नाही आणि पवित्र नाही.
पण माझ्या संत बहिरा जातवेद आश्रमातलं पाणी शुद्ध आहे आणि पवित्र आहे म्हणून तुकोबारायनं म्हणावं लागलं पवित्र सोवळी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराजांचा आवडता देव अखंडित प्रेम भावतीचा भाग्यवंते सरते पुरते धनविते तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव यथामती यथा अवकाश या भंगाच्या पहिल्या चरणाच्या 2 शब्दाचा विचार आपण आत्तापर्यंत मांडलेला आहे. 3.5 चरणाचा विचार अजून तसाच ठेवलेला आहे. म्हणून या जगतामध्ये संत कसे आहे तुकाराम सांगतात या जगतामध्ये संत पवित्र आहे आणि या जगतामध्ये संत सोवळी आहे. म्हणून या जगतामध्ये संत पवित्र आणि सोवळी कोण असेल ते श्री संत बहिराज जातवेद महाराज हे सोवळी आहे आणि संत हे या जगतामध्ये पवित्र आहे. म्हणून या पवित्र संतांचं काहीतरी चिंतन घडावं म्हणून तुकोबारायचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला. परमपूजनीय बाबाजीच्या योगाने असणारा हा कार्यक्रम उत्सव या ठिकाणी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी बाबा या ठिकाणी येऊन गेले आणि बाबांच्या हस्ते भूमिपूजन करून मंदिराचा या ठिकाणी असणारा आपल्याला सुरुवात करायची आहे. सर्वांच्या योगाने बाबांनी या ठिकाणी येऊन स्वतः काही आर्थिक देणगी देऊन बाबांचं तर कायम मार्गदर्शन आणि बाबा नेहमी या ठिकाणी आपल्या गावाला आशीर्वाद रूपी या ठिकाणी प्राप्त झालेलेच आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून भव्य दिव्य असणारं मंदिराची उभारणी या ठिकाणी होणार आहे. भविष्यामध्ये असणारे कीर्तनासाठी जो सभामंडप आहे तोही या ठिकाणी होणार आहे. बोलिले कुरे वेडे वाकोडे उत्तरे चारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ